गुरुवारी संध्याकाळी मुंबईतून एक खळबळ उडवून देणारी बातमी आली। मुंबईच्या पवई इथल्या चांदिवली भागातून एक धक्कादायक घटना समोर आली। इथल्या आरे स्टुडिओ इथं रोहित आर्या नावाच्या एका माथेफिरूनं 15 वर्षांखालील 17 शाळकरी मुलांसह एक वृद्ध महिला आणि एका स्थानिकासह 19 जणांना एका खोलीत ओलीस ठेवलं होतं। याच दरम्यान या रोहित आर्यानं एक व्हिडिओ तयार करून आपल्या मागण्या सांगितल्या। शाळेच्या कामाचं टेंडर मिळून सुद्धा सरकारनं आपल्याला पैसे दिले नसल्यामुळे आपण या मुलांना ओलीस ठेवल्याचं रोहित आर्यानं व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ओलीस मुलं आणि पालकांची सुटका केली। पण यावेळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत रोहित आर्याचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येते। पण रोहित आर्यानं केलेल्या आरोपांनुसार शाळेच्या कामाचे पैसे मिळाले नाहीत म्हणून त्यानं या मुलांना ओलीस ठेवलं होतं। सुदैवानं पोलिसांनी या मुलांची सुखरूप सुटका केली, पण त्यांच्यापैकी कोणाला काही झालं असतं तर त्याची जबाबदारी सरकारनं घेतली असती का, असा सवाल आता केला जातोय। गुरुवारी संध्याकाळी पवईत काय घडलं, रोहित आर्याचे आरोप काय, ते त्याचं झालेलं एन्काउंटर याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा।